तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण चार षटक सामना म्हणजे पहिले षटक पॉवर प्ले असेल. तर स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण. इथे मात्र आतिश आणि नॉन स्ट्राईकला प्रतीक ही जोडी खेळपट्टीवर आणि या दरम्यान आगमन झालेले सातत्याने उल्लेख करतात की पीटीसी आणबाईंशी आणणं योगेश पाटील यांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर गोलंदाज धुरा सांभाळतोय, गोलंदाज धुरा त्या टोकाकडनं. तर पहिल्या पण इथे मात्र निश्चित माझ्यासोबत जॉईंट झालेले तर पीटीशी तर निश्चित स्टार्ट करेल गोलंदाज दुर्गेश आणि समोर पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठीच्या दिवसातला आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज आतिश. वेलकम, स्वागत आहे योगेश पाटील आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. 9:41 पहिला चेंडू हाताळणी करतोय गोलंदाज दुर्गेश. पहिला चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फ्रंटला जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. हाताळणी करतोय गोलंदाज दुर्गेश. पहिला चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून. डावखरा फलंदाज आतिश सज्ज होताना किमान 40 किंवा 25 आकडा इथून मात्र पार करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल वाफाळे संघाला. याच पात्र शॉर्टपिच चेंडू होता, टर्न केले चेंडूला पाहतो पण मिडविकेट क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र एक रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज आणि दुसऱ्या चेंडूवर डावाची सुरुवात करतोय. काय बोलशील योगेश, ज्या प्रकारे इथे मात्र सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या सामन्यामध्ये? गुड मॉर्निंग, शुभप्रभात. धन्यवाद सुनील पवार. तर नक्कीच खूप छानपैकी इथे मात्र सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून. कारण आपण जर पाहिलं तर भोरीपाडा संघ या हंगामामध्ये खूपच चांगली कामगिरी करतोय आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये दुर्गेशकडनं पाहायला मिळतोय. कारण दुर्गेशच्या भोरी जर पाहिलं तर या संघाचा एक आधारस्तंभ आहे आणि आधारस्तंभाकडे जर अशा प्रकारची कामगिरी होत असेल तर त्याची जी सेनापती आहे, सेना आहे, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही एक चांगली अपेक्षा या महत्त्वाच्या मॅचमध्ये करू शकता. निश्चित पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. कारण की पाहतो आपण भोईरपाडा आताच उल्लेख केला योगेश पाटील सरांनी की खूप छान असा परफॉर्मन्स करतोय आणि त्याचे उत्तम उदाहरण पेश करताना दुर्गेश नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र लॉफ्टेड फटका काय सुरेख आहे, मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू जाईल इथं मात्र एका टप्प्याने सीमा पार दणदणीत चौकार. त्या पालामध्ये प्रत्येक विषयाच्या माध्यमातून. कारण आपण जर पाहिलं तर मिडविकेटला मात्र कोणताही प्रकारचा खेळाडू उपस्थित नव्हता आणि त्याच दिशेने मात्र फडका पाहायला आपल्याला एका टप्प्याच्या साईडने मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. एक चांगली सुरुवात करत असताना आपल्या पहिल्याच त्याच मॅचमध्ये इनिंगला इथे मात्र खराब चेंडू फुलटा साईड ग्लान्स केला आहे अतिशय सुंदर रीतीने आणि चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होईल सीमारेच्या पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. योगेश जर मी उल्लेख केला होता टॉस करताना संगणकाने वापरल्या संघाचा आणि एक चांगलं मजेदार उत्तर दिलं होतं की प्रतीक यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी काय स्वीकारतोय. सुरेख लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा दमदार चौकार. आणि गीतामध्ये प्रत्येक विषयाचा जर आपण विचार केला तर मित्र म्हणेन की वाफल्या गावाची शान आहे आणि मात्र त्याच्यावर मात्र खूप साऱ्या अपेक्षा आहेत माही स्पोर्ट वाफाल्या संघाचा आपण जर विचार केला तर. आणि ती ज्याप्रमाणे सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र आपण संघाला देत असताना प्रथमतः दुर्गेशने मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात केली परंतु कमबॅक केल्या फलंदाजाने. इथे मात्र सुराग स्वीप, व्हॉट अ ग्रेट शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग, चलो आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. रक्तात शिवाजी आमच्या, जिथं सांडल तिथून हजार शिवाजी जन्माला येत्याल. इथं आज 19 फेब्रुवारी आज शिवजयंती आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पूर्णपणे हा उत्सव साजरा केला जाईल. कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आणि आज त्यांच्या जयंती पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये मात्र साजरी केली जाईल. दुर्गेश थोडंसं मागणा ठरत असताना इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र खोदून काढलाय, चेंडू मात्र उंड लॉंगॉनकडे मात्र ड्राईव्ह केला जातोय. थोडेसे खंबलिंग झाले त्या ठिकाणी परंतु त्यानंतर मनीषने पुन्हा चांगल्या प्रकारे चेंडूला मात्र फील्ड केलं. शेवटच्या चेंडूवर सिंगल आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण
माही स्पोर्ट वापरले सकाळी धावसंख्या पाहू शकता अतिशय जबरदस्त दमदार सुरुवात बिनबाद 16 धावा. आणि जिथं काय सुरेख सुरुवात पाहायला मिळाली. नाणेफेक काढल्यानंतर इथं मात्र पाहतोय आपण माही स्पोर्ट वापरल्या संघाची आणि योगेश पाटील जर विचार केला पण पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव त्यानंतर मात्र सिंगल त्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक केले फलंदाज प्रत्येकच्या बॅटमधून लागोपाठ 2 आणि तू उल्लेख केला होता की मॉर्निंग शॉट काय मॉर्निंग शॉट केला होता स्लॉक शिपच्या स्वरूपात लॉंग लेगच्या वरतून चेंडूला फेकून दिलं होतं 6 धावेसाठी षटकार. नक्कीच आज स्पर्धेचा शेवटचा दिवस काल असं दृश्य आपण पाहिलं की असं वाटलं होतं की आज क्रिकेटचा खेळ या स्पर्धेमध्ये होईल का नाही परंतु एक पोषक वातावरण आहे. नक्कीच पूर्णपणे क्रिकेटचे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर अगोदरचे 2 दिवस पाहिले तर पवार पहिल्या दिवसामध्ये जय गणेश वापाळे संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. कालचा दिवस पाहिला तर पूर्णपणे गाजवला तो म्हणजे स्वराज 11 डोले संघाने त्यामध्ये नक्कीच उल्लेख करून अतिश घडवून त्यांची मात्र जबरदस्त कामगिरी. आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आज आपण सेमीफायनल आणि अंतिम सामना सुद्धा मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण इथे मात्र 16 आहे. एक जबरदस्त सुरुवात बिनबाद आणि पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप मात्र पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. इथून मात्र कमबॅक जर करायचं असेल तर एखादा विकेट प्राप्त करावं लागेल जय महाराष्ट्र भोईरगाव या संघाला. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं सज्ज होते आणि समोर खेळण्यासाठी प्रत्येक आपण 4 चेंडूमध्ये 15 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि स्ट्राईक रेट जर विचार केला आपण खूप जास्त स्ट्राईक रेट. फुलटॉस चेंडूला बॅटच्या मधोमध घेतलाय भिरकावलाय स्क्वेअरलेगच्या वरतून पंचाचा इशारा नो बॉल म्हणजे हा बीमर चेंडू आणि षटकार. तुम्ही प्रत्येक विषयासारख्या फलंदाजाला ही लेंथ तुम्ही टाकू शकणार नाही. तुम्ही जर अशा प्रकारची जर गोलंदाजी हाताळली तर मात्र तुम्हाला चेंडूची दिशा मात्र अशाच प्रकारची मात्र पाहायला मिळेल. खराब चेंडूची पैकी पाहतो फुलटॉस चेंडूने मात्र स्वागत केलं आहे गोलंदाज रोहनचं इथे मात्र षटकाराने. बीमार चेंडू होता यापुढे चेंडू फिरिट असेल 7 धाव्याने आता मात्र धावसंख्या अगदी वेगाने मात्र पुढे सरकताना पाहतोय आपण वाफाळे संघाची बिनबाद 23 धावा. यानंतर पुढील सामना असेल विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध जयदुर्गा स्पोर्ट आतकोली. पीटीसी मधील नंबर 1 वर रँक तो या सध्याच्या घडीला विकी स्पोर्ट कुकसे संघ त्यांना आपण NX मध्ये पाहणार आहोत. यानंतरच्या सामन्यामध्ये फुलटॉस लेंथ फुलटॉस डिलिव्हरी आणि ते मात्र चेंडूला फेकून दिला आहे प्रत्येक विषयाने सीमेच्या पलीकडे. बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये येणारा हा दुसरा षटकार. भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता. जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण लागोपाठ अजून एक दुसऱ्या चेंडूवर प्लेटचा चेंडू होता आणि तो पण लोअर फुल टॉस आणि काय सुरेख संपर्क झालाय. आणि जेव्हा कुठल्याही गोष्टीचा संपर्क चांगला होतो ना योगेश पाटील तर त्याचा परिणाम सुद्धा एक चांगला येतोय. काय जबरदस्त चेंडूला फेकून दिलं होतं फाईन लेगच्या वरतून षटकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये प्रत्येक विषयाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वातावरण अगदी सुरेख इथे मात्र वातावरण पाहायला मिळतोय. थंडगार वारा थोडासा स्पर्श इथे मात्र अंगाला देऊन जात असताना इथे मात्र आता मात्र स्विंग अँड मिस कारण चेंडू येणे अगोदर मात्र थोडंसं शॉर्ट पिक केलं होतं प्रतीकने आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. तर पहिल्या डॉट चेंडू इथे मात्र हाताळताना रोहन धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 29. जबरदस्त सुरुवात आणि चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि हीच पार्टनरशिप 50 चा पार करेल काही पाहिजे. गोलंदाज सज्ज होताना दुरंत्या टोकाकडनं राईट मोठं विकेट फुल टॉस अजून एका जोरदार प्रहार पण फुल टॉस नाही बीमर आहे. चेंडू स्क्वेअरलेगच्या वरतून फेकून देतोय षटकार. सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये. आता मात्र दुर्गेश भोईरकडे मात्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळतोय की आता काय करायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी या हंगामामध्ये साकारतो परंतु या मॅच मध्ये कुठेतरी मात्र दडपणामध्ये त्याला आपण पाहिलं कारण या ओव्हरमध्ये दुसरा बीमर चेंडू हाताला म्हणजे आता रोहन या मॅच मध्ये मात्र गोलंदाजी करू शकणार नाही आणि जो अब्धुरा षटक आहे तो पूर्ण करण्यासाठी आता मात्र तुम्हाला नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल. फिरीत चेंडू होता आणि त्याच्यावर काय मात्र जबरदस्त खरबूज समाचार इथे मात्र घेत असताना प्रत्येक 20 धावा असं वाटतं की या धावांचा पाऊस काल सुद्धा पाहिला नैसर्गिक पावसाचा आपल्याला या ठिकाणी आनंद आपण लुटला आणि आज इथे मात्र अगदी धावांचा पाऊस इथे मात्र आपल्याला मिळतोय. जवळपास 36 धावा
दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर, अजूनही या ओव्हरनंतर 2 षटकांचा केला आपण पाहणार आहोत. प्रत्येकी 4 षटकाचा सामना नाणेफेकी जिंकली होती भोईरपाडा संघाने, परंतु जो निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा तो आता मात्र कुठेतरी चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान मी विनंती करेन आदरणीय जगदीश गायकर साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आणि योगेश काय जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. जर धावसंख्या पाहिली आपण इथे मात्र 36, एक जबरदस्त हाणामारी पाहतोय आपण. आणि ज्या प्रकारे 2 बिमर टाकले आणि या इनिंगमध्ये षटक टाकू शकला नाही हा गोलंदाज रोहन, महागडी गोलंदाजी करतोय. हो, नक्कीच कारण भरपूर चुका केल्या मात्र रोहनने, आणि त्या चुका मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये केतनला मात्र सुधारावा लागतील, त्या चुका मात्र करेक्शन करावं लागतील. आणि इथे मात्र फ्री चेंडू असेल, प्रत्येक विषय पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. फ्री चेंडूवर सुद्धा मात्र फुल टॉस लेंथ आहे, या ठिकाणी उंची जास्त अंतर प्राप्त करेल का? येस, इट इज गॉन. बॅक टू बॅक अजूनही ते मात्र एक दमदार षटकार पाहायला मिळतो. या षटकातील 4था षटकार प्रत्येक विषयाच्या बाटमध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त फलंदाजी ते मात्र साकारत असताना महास्फोट वापाली संघासाठी. तुम्ही या फटक्यांसाठी क्षेत्ररक्षण मात्र बदलू शकत नाही, कारण आपण जर पाहतोय की या चेंडू येतो आणि सरळ सीमेच्या पलीकडे निघून जातोय षटकाराच्या साहाय्याने. आणि आता मात्र कुठेतरी फलंदाजावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो या, कारण सिटी कव्हर पॉईंटला मात्र आपल्याला या ठिकाणी एक खेळाडू पाहायला मिळतो या मनीष भुईरच्या माध्यमातून. फलंदाजावर थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न इथे होतोय. केतन पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, आणि या ठिकाणी वॉट ग्रेट प्रयत्न मित्र म्हणे, खूपच छान प्रयत्न इथे गोलंदाज केतनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण फटका सुद्धा तेवढा ताकदीने केला होता, अतिशय वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल करत केतनकडे, परंतु झेल मात्र होऊ शकला नाही. परंतु प्रयत्न करत खूपच छान पाहायला मिळाले आपल्याला. आणि तिथं प्रयत्न करायला पाहिजे, त्या प्रयत्न केल्याने यश संपादन करता येते. ज्या प्रकारे एवढं सोपं नसते योगेश पाटील बॅक टू द बॉलर जेव्हा शॉट येतात आणि त्या चेंडूला मात्र झेलमध्ये कन्वर्ट करणं खूप वेगवान फटका होता. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू, इथं मात्र आता 43 खूप मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना पण इथं मात्र जवळपास मला असं की दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि धावपलकावर धावा आहेत त्या 43. गोलंदाज सज्ज होताना केतन दुऱ्यांच्या टोकाकडनं याच पाहता अराउंड द लेग त्रिफलाचित बाद आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. अशा प्रकारे या ठिकाणी विकेटचं पतन झालं. पूर्णपणे ऑस्ट्रेमला शफल झाले होते, पूर्ण इष्ट्या त्याने खुल्ल्या ठेवल्या होत्या, आणि मात्र डावे इष्टी या ठिकाणी गोलंदाज केतनने उद्ध्वस्त केली. पहिलं विकेटचं इथे मात्र पतन झालं. पहिला विकेट प्राप्त केला गोलंदाज केतनने, आणि अतिश बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. नवीन फलंदाज प्रथमेश वनडावला आलेला आहे खेळण्यासाठी. केतन पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, थोडासा फ्लाइट डिलिव्हरी, पंचांना मात्र प्रश्न विचारला, आऊस द्या. यस, बाटला केस करून चेंडू एस्टनच्या पाठीमागे गेला होता, आणि मात्र नक्कीच केतनला कॉन्फिडन्स होतं की मी या चेंडूवर विकेट्स प्राप्त करेल. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करत असताना गोलंदाज केतन दुसरा झटका लागतो या जे माफ करा माही स्पोर्ट वाफाली संघाला. योगेश पाटील शेवटच्या 2 चेंडूवर असं वाटलं की चांगली गुंजी पाहायला मिळाली, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती पार्टनरशिप तोडली. त्यानंतर मात्र प्रथमेश याला मात्र खातं उघडतं आणि 0 या धावसंख्येवर बाद झालंय. आणि जी स्थिती आपण पाहिली होती की दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभी करेल, पण मात्र 2 विकेट्स इथं मात्र प्रथम थोडंसं अंकुट लावण्याचा प्रयत्न केला आहे गोलंदाज केतन यांनी. हो, आणखीच ज्या विकेटची आवश्यकता त्या विकेट्स मात्र कुठेतरी केतनने आपल्या संघाला मिळवून दिल्या. चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणामध्ये त्याच्याकडनं पाहायला मिळाली. जाती धर्मांचा भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवमयी शुभेच्छा. आणि या ठिकाणी
तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल मनीष भोईर. इथे मात्र शॉर्ट टर्म पोलला पॉवरफुल चेंडू आउट ऑफ द पार्क सीमारेषा गोल होत असताना प्रत्येकच्या बाटमध्ये अजून एक ऍक्टिंग धमाका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. मी आदरणीय अशोकजी जाधव साहेबांना विनंती करेन की अल्पेश जाधव साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी सिरीज मॅन ऑफ टेनिस क्रिकेट बबलू पाटील यांचा इथे मात्र शुभागमन झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत करतोय जय हनुमान चषक 2021 मध्ये. त्यांना आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत जय दुर्गा स्पोर्ट अतकुली संघाच्या अगेन्स्ट. तर प्रत्येक खेळतोय वैयक्तिक 43 या धावसंख्येवर. या स्पर्धेमध्ये आपण 46 धावा या स्पर्धेमध्ये आपण एक अर्धशतकीय इनिंग सुद्धा पाहिली आहे एम एस स्पोर्ट चिंचोली संघाच्या रवीच्या माध्यमातून. तर पाहूया दुसरा फलंदाज ठरतोय का अर्धशतकीय इनिंग्स साकारणारा प्रतीक विषय. धावांचा पाऊस या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष द विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला प्रत्येकच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. हाय जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र का सेलिब्रेशन केलं प्रतीकने. सर्वांना आपली बॅट दाखवली आपण. अरे पाहू शकता फक्त 12 चेंडूंना सामोरा गेला आणि 12 चेंडूमध्ये 52 धावांची एक तुफानी केली. सकाळी 7 षटकार त्याच्या इनिंग्समध्ये पाहिला तर जवळपास 433चा स्ट्राईक रेट. निश्चित का सुरेख फलंदाजी पाहिली आपण सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारी. प्रत्येक क्रिकेट रसिकाला ज्या प्रकारे इथे माझा तुटून प्रहार करतोय प्रत्येक चेंडूवर. प्रतीक नावाचा हा राजा फलंदाज ज्यांनी 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पुढचा चेंडू याच पाहता सुरेख फटका इनसाइड आउटचा फटका पाहतोय आपण. चेंडू निघून झाली तर मात्र इशारा काय पाहिजे. अजून एक षटकार. केला त्यानंतर आपण पाहिलं की एकूण 7-8 षटकार आणि 2 चौकारसाठी ही धावसंख्या त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. तब्बल 58 धावा 13 चेंडूंना सामोरा गेलाय. काय जबरदस्त फलंदाजी ते मात्र पहिल्याच मॅच मध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली प्रतीक विषयच्या माध्यमातून. अजून एक ओव्हरपेच चेंडू लॉफ्टेड फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडू आउट ऑफ द पार्क बिग हिट. अजून एक दमदार हिट षटकार. डावातला पाहतो आपण स्टँड अँड डिलिव्हर साईडच्या वरतून चेंडूला फेकून देतो 6 दिवसासाठी. याच पाहता अजून एक पुलचा फटका मिड विकेट रिजन कडे उंच उंच आणि लांबच लांब गगनभेदी षटकार. महाराष्ट्र या महाराष्ट्राची ओळख 350 वर्षापूर्वी दरम्यान आपण जर पाहिले तर या स्पर्धेतील सर्वात वैयक्तिक उच्चांक धावसंख्या आपल्याला प्रत्येकच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्या सुद्धा आपण जर पाहिली तर माईस्पोर्ट वापरले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु हा विक्रम मी ते प्रस्थापित अजून करू शकतो कारण प्रत्येकने 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकलेले आहेत आणि शेवटच्या चेंडू जर एक षटकार ठोकला तर मात्र हा विक्रम न विसरणारा इथे मात्र पाहायला मिळेल. अजून एक इथे मात्र फटका येईल. यस चेंडू बाहेर जातो सीमेच्या पलीकडे. 7 चेंडूवर 6 लगातार 6 बिग हिट षटकार.
डॉट चेंडू केलेला आहे आणि स्ट्राईक रेट पाहिलं तर जवळपास 475चा स्ट्राईक एक. काय जबरदस्त अफलातून कामगिरी. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण, सांघिक धावसंख्या 79 धावा धाफलकावर. या षटकामध्ये तब्बल मनीष भोईरने 36 धावा खर्च केल्या, बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. आणि इथे मात्र गोलंदाज होते परेश आणि परेशचं स्वागत केलं आहे फलंदाज स्वप्नीलने षटकाराने. पण हताश आहेत, निराश आहेत भोईरपाडा संघाचे खेळाडू, कारण अगदी धावांचा पाऊस या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळतो. तब्बल 150 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि आता मात्र कुठेतरी हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परेश भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या पाहू शकता पण 85 धावा. काही अफलातून कामगिरी प्रत्येक विषयच्या माध्यमातून पाहायला मिळते. कधी इनिंग्स मात्र विसरणार नाही, कारण आज 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि या शिवजयंतीच्या दिवशी मात्र ही इनिंग्स प्रत्येकने मात्र ठिकाणी साकार. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो या मिडविकेटच्या दिशेने पाहायला मिळतो. या चांगला क्षेत्ररक्षण सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली. आणि एक चांगली बाब असेल की आता मात्र ऑन स्ट्राईकला प्रत्येक विषय हा फलंदाज असणार आहे. धावसंख्या पाहू शकता आपण 86 धावा, सर्वाधिक उच्चांक धावसंख्या इथे मात्र स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. माही स्पोर्ट वापाले संघाच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. की प्रत्येकाला माहिती आहे की अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये जर एका अजूनही मोठा फटका आला तर मात्र आपल्या संघासाठी अजूनही चांगलं ठरू शकेल. आणि त्याच अनुषंगाने मात्र कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र पलून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही परीश. आतापर्यंत आपण चांगला कमबॅक म्हणू शकतो, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर या ओव्हरमधील हा दुसरा विकेट. 7 धावांसाठी षटकार. आतापर्यंत या आपण जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 12 षटकार आपण पाहायला मिळाले आणि त्यामध्ये 11 षटकार हे प्रत्येक विषयाच्या बॅटमधून पाहिले. काय जबरदस्त फलंदाजी, अफलातून कामगिरी या मॅचमध्ये. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील एक धाव इथे मात्र रंगीत पूर्ण केली जाईल. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंगच्या दिशेने, जवळपास खेळाडू येतात, फील्ड करतात, चेंडूला फेकी करतील तत्पुरती मात्र 2 धावांच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद झाला आहे प्रत्येक विषय. तर नक्कीच आपण पाहू शकता टाळ्यांच्या गजराने मात्र प्रत्येकचं स्वागत केलं जातं खेळाडू कक्षामध्ये. आणि मात्र अशा रीतीने पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर माहीस पण वापरायचे चांगले 3 गडी गमावले आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 93 धावा धाफलकावर. आणि हा सामना जिंकण्यासाठी जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला तब्बल 94 धावा इथे मात्र जोडायचे आहेत. फक्त 24 चेंडूमध्ये तुम्हाला हा पराक्रम करायचा आहे. तर हा पराक्रम होईल का? तत्पुरते आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ आहेत जय दुर्गा अतकोली विरुद्ध विकीस्पड कुकसे. या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. तर नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. सन्मानित जगदीश गायकर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. जयदुर्गा स्पोर्ट अतकोली संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे मान्यवर सुद्धा आपण पाहतो जगदीशजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत.
तर प्रथमतः दोन्ही कॅप्टनला मी नाण्याची माहिती करून देतो. एका बाजूला आहे जय हनुमान वाहुले आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण श्रीकांत रामचंद्र गायकर यांची प्रतिमा आहे. तर तुम्हाला दोघांपैकी एखादा कॉल इथे मात्र द्यायचा आहे. विराट कोहली संघाचे कॅप्टन इथे मात्र कॉल देत आहेत. श्रीकांत गायकर यांची प्रतिमा मागणी केली होती परंतु आलेला आहे जय हनुमान वाहुले. आपण विनिंग कॅप्टनला आणि लुझर कॅप्टनला इथे आपण शीतपेय देणार आहोत. थम्सअप हा शीतपेय आपण या ठिकाणी देत आहोत दोन्ही कॅप्टनला. आणि मान्यवरांचा आभार व्यक्त करून मी विनंती करतो की पुन्हा एकदा जाऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सामना सुरू होतोय. बबलू जास्त प्रश्न विचारणार नाही. भरपूर वर्षानंतर वाहुले गावामध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते. तर नक्कीच स्पर्धेबद्दल तुझं मत मी जाणून घेऊ इच्छितो. निश्चित खूप चांगलं आयोजन, म्हणजे वाटत नाही की पहिला वर्ष आयोजन केलेलं आहे. अतिशय देखणं आयोजन आहे आणि त्यांना पूर्ण संघाला त्यांच्या ऑल द बेस्ट. आणि इथे आल्यानंतर काय तुम्हाला फील जाणवली? अतिशय एकदम इंटरनॅशनल क्रिकेटची फील येते. आणि टॉस जिंकला काय करायचा निर्णय? बॅटिंग करू आम्ही. संघ पूर्ण इथे दाखल झालाय की अजून काही नवीन खेळाडू आम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील? नाही, पूर्ण 11 होतात का नाही हेच प्रश्न पडलाय, त्याच्यामुळे प्रथम बॅटिंग करू आम्ही. म्हणजे तुझ्यावर मोठी जबाबदारी असेल तर तुझ्याकडनं काय अपेक्षा आम्हाला? नाही, मी पण अनफिट आहे. मी मागील 10 दिवसापासून अनफिट आहे. संघाला पूर्ण 100% देऊ शकत नाही, परंतु ॲज अ 11 प्लेअर कम्प्लीट करायचे म्हणून केलेला आहे तो. त्याने की तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. फलंदाजी करायची आहे कारण आपण पीटीसी मधील विचार केला तर नंबर 1 संघ आहे. तर त्या संघाचं दडपण वगैरे तुमच्या संघावर? हा होतोय. तर किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 45 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा मात्र विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस संपन्न झालेला आहे. विकेट बट कुकचे वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट बॅट फर्स्ट अगेन्स्ट जय दुर्गा स्पोर्ट हातकोली. अनेक अनेक धन्यवाद योगेश पाटील. तर खूप मोठं आव्हान इथं मात्र सर करायचं आहे. जर पाहिलं आपण 94 धावाचं टार्गेट आहे आणि 4 षटकामध्ये हा जर टार्गेट सर करायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. तर एक पाहता आपण पहिल्या 3 चेंडू जर विचार केला आपण फक्त 5 धावा खर्च करतोय गोलंदाज प्रतीक, ज्यांनी आज एक कीर्तिमान स्थापित केले. यावेळेस पात्रा फटका पाहतोय आपण. फटका फसेल काय? मिड ऑनला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद. पूर्ण करता आले नाही. कुणाल मात्र बाद होतोय. पहिला का दरम्यान पाहतोय आपण आगमन झालेलं आहे आदरणीय सन्माननीय रुपेश पाटील साहेबांचं. आणि मी रुपेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण रोहित. सुरेख कामगिरी प्रत्येकच्या माध्यमातून. ज्यावेळेस पाहता वेगवान चेंडू पण चेंडूला सोडून दिले कारण की माहिती आहे लाईन चुकीची आहे. डब्यास्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहता आपण 6. काय जबरदस्त फलंदाजी पाहिली होती आपण. 83 धावा आणि काय सुरेख फटकेबाजी पाहिली होती आपण प्रत्येकच्या बॅटमधून. याच पात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू खाली जिथं मात्र क्षेत्रात येईल काय? अप्रतिम येईल. टिपल्या गेला आणि दुसऱ्या विकेटचं पतन पाहतोय आपण. तर इथं मात्र निश्चित अजून एक विकेट प्राप्त करतोय गोलंदाज प्रतीक. काय जबरदस्त कामगिरी. सर्वप्रथम 83 धावा त्यानंतर मात्र काय सुरेख षटक हाताळतोय. 94 धावाचं टार्गेट सर करताना पाहतो आपण. एक खराब सुरुवात इथं मात्र पाहायला मिळाली. जय महाराष्ट्र भोईरगाव संघाची दयनीय स्थिती पाहतोय आपण कारण की एक खूप मोठं आव्हान आहे. तो आव्हान स्वीकारताना मात्र 2 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये वापस. पुढचा चेंडू खोल्या टप्प्याचा आणि सर यष्ट्या उद्ध्वस्त करतोय चेंडू. 3रा विकेट प्राप्त करतोय षटकामध्ये गोलंदाज प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराज की
त्या प्रवास करावा लागेल. चौथा फलंदाज बाद. माझ्या जिजाऊची पुण्याई याची आली हो फळाला. रेकॉर्ड या ठिकाणी झालेला आहे ते नक्कीच आपण अनाऊन्स करणार आहोत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. शतक्षक मात्र पाहतो या लॉंग ऑन आहे. चांगल्या प्रकारे मात्र चेंडू गॅदर करतो या आणि मात्र या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला पीटीसी मधील तर सुनील पवार या अगोदर वैयक्तिक जर आपण धावसंख्या पाहिली तर बीसीसी बोरिवली संघाच्या शाहिद खानच्या माध्यमातून पाहिल्या होत्या. आम्ही 18 चेंडूमध्ये 78 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. परंतु हा रेकॉर्ड मोडला गेला आहे या हंगामामध्ये अर्थात प्रत्येक विषयाच्या माध्यमातून. फक्त 19 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि त्याच्या बॅटमध्ये तब्बल आपल्याला 83 धावा पाहायला मिळाला. म्हणजे हा नवीन रेकॉर्ड पीटीसी मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय. तर खरोखर तर जबरदस्त कामगिरी प्रत्येक विषयाच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण ऐकला तर मात्र योगेश पाटील यांनी उल्लेख केला की एक खूप मोठा जुना रेकॉर्ड मोडीत काढलाय प्रत्येक यांनी. यावेळेस मात्र चेंडू मात्र कुठे लाईन हे चेक करताना पंच उजाष्टीच्या खूपच बाहेर सोडून दिले आणि म्हणतात ना जर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संलग्न पाहिला पण धुमाळ सर आणि पीटीसी मध्ये योगेश पाटील सर, क्या बात आहे. खूप एक छान रेकॉर्ड आणि आजचा तो मोडीत निघाले शाहिद खान यांचा. प्रतीक नावाचा फलंदाज छानी काय धमाकेदार खेळी साकारली होती 83 धावाची. कारण की ही इनिंग्स प्रत्येक विषय मात्र आपल्या जीवनामध्ये कधीही विसरणार नाही अशा प्रकारची खेळी त्याने मात्र प्रस्थापित केली. इथे मात्र फ्लॅटेड दिलं होतं चेंडू, परंतु दिशा मात्र चुकीची पाहायला मिळते आपल्याला. थोडंसं चेंडू उजव्या इच्छेच्या पलीकडे निघून जातोय. वंतर धावसंख्येत बरं सिंगल आणि डबलने मात्र काही तुम्ही सिद्ध करू शकणार नाही. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मात्र हाणामारी करावी लागेल. परंतु हाणामारी आता होईल का हा प्रश्न आता पडला असेल खेळाडू पक्षामध्ये. कारण जे टॉप ऑर्डर होते ती मात्र पूर्णपणे या ठिकाणी झाली. आणि जिथं जर इथून प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला तर मला तसं वाटतं की विजय साकारणं जवळपास सोपं नाहीये. सफल झालंय. मात्र लाईन कुठे हे चेक करताना आमचे पंच पाहतोय आपण. डाव्या स्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत आणि वाईटचा इशारा होते. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण 12. खूप एक धीमी आणि संत सुरुवात. जेव्हा तुमच्याजवळ एक मोठं टार्गेट असते तर आक्रमण करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर आपण आपला खेळ काय हे दाखवायचं आहे. आणि इथं मात्र असं वाटतं की सामना सोडून दिले. इथं मात्र बोईरगाव संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्याची फलंदाजी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज सज्ज होताना दुरण त्या टोका तर अशा रीतीने आपण पाहू शकता 2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. स्वप्नील इथे मात्र षटक हाताळलं. 7 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 13 धावा. लगभग मिशन इम्पॉसिबल आहे असं म्हटलं तर पवार वावगं ठरणार नाही. कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. परंतु आपण जर धावफलकावर जर आपण हे चित्र पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे या सामन्यावर एक कब्जा निर्माण केला आहे ते म्हणजे माहीस पड वापाले संघाने. अडिजित पूर्णपणे सहमत आहे आपल्या मी मताशी. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की
अशक्य काहीच नाही, पण अशक्य गोष्ट आपल्याला दिसते तेव्हा ते आपण अशक्य बोलते. पण इथे मात्र जवळपास मी तर म्हणेन की विजयाच्या उंबरठ्याकडे वाटचाल करताना ज्या प्रकारे वाफाळ्या संघ इथे मात्र परफॉर्मन्स करतोय. सज्ज होते गोलंदाज. यावेळेस मात्र बॅटिंग खेळायचं होतं. वेगवान चेंडूचा हात तिकट मारा पाहायला मिळालं. बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. एक चांगली अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाजी. इथं मात्र पाहतोय आपण प्रथमेशच्या माध्यमातून. प्रथमेश यांनी मात्र फलंदाजी करताना खातं उघडलं नव्हतं, पण पहिले चेंडू मात्र फलंदाला बीट करतोय. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. यानंतर अजून एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. या स्पर्धा आपण स्कोरले क्रिजनकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल आणि उल्लेख केला होता की PTC मध्ये एक नंबरवर रँक करणारा जो संघ आहे विकी स्पोर्ट कोकच्या संघ, ज्या संघाकडे काय नाही बबलू टायगर आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो या असोसिएशनच्या माध्यमातून नव्हे तर भिवंडी गावाचं कुक्षे गावाचं नाव मोठं केले चेनूसारखा एक अतिशय महान खेळाडू या संघामध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच त्यात काही शंका नाही. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे, परंतु अलिव्हेशन कमी पाहायला लागलं. ताकदीचा कमी वापर केला फलंदाजाने आणि त्याचमुळे पाहतोय डीप स्क्वेअरकडे मात्र झेलबाच्या स्वरूपात अजून एक इथे मात्र धक्का लागत असताना जय महाराष्ट्र भुरगाव संघाला फलंदाज इथे मात्र माघारी परतेल रोहन. खराब खेळ आज इथे मात्र पाहायला मिळाला आपल्याला जय महाराष्ट्र भुरगाव संघाकडनं. आणि किती आपण पाहतोय की गोलंदाजाने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतो. या चेंडू हा बेट सुद्धा गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू मात्र सेफ लँड झालाय. एक धाबीसाठी धावसंख्या पाहू शकता फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर. ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर आपण अजून एक स्पर्धा पाहणार आहोत. भोईरपाडा यांच्या माध्यमातून जय महाराष्ट्र चषक 2021 दिनांक 26, 27, 28 हा कालावधी आहे. आता मात्र खूपच छान चेंडूची पिके आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. काय जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला वाफाले गावाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण पहिला दिवस पाहिलं तर जय गणेश वाफाले संघाने गाजवला आणि आजचा दिवस पाहिलं तर मात्र सुरुवातीलाच मात्र या ठिकाणी रेकॉर्ड्स इथे मात्र या ठिकाणी प्राप्त केले, ते म्हणजे माहिसवड वाफाले संघाने. 6 चेंडूमध्ये 7 षटकार, त्यानंतर 83 धावांचे वैयक्तिक एक धुव्वाधार इनिंग्स. आणि कदाचित पवार जर हा सामना 5 षटकांचा असला तर नक्कीच आपल्याला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये अजून एक नवीन विक्रम पाहायला मिळू शकला असता, ती म्हणजे शतकीय खेळी. परंतु तसं काही घडलं नाही. सर्वच क्रीडा रसिकांना अपेक्षा होते की मात्र अशा प्रकारची इनिंग्स एखादा खेळाडूने मात्र PTC मध्ये साकारावी आणि असं वाटतं की प्रत्येक विषय त्याकडे मात्र वाटचाल करते, परंतु कुठेतरी चेंडूची संख्या समाप्त झाली आणि त्याचमुळे पाहतो की हा फलंदाज 83 धावापर्यंतच मजल मारू शकला. स्लोअर गतीचा चेंडू थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न केला आणि मात्र शेवटच्या चेंडूवर एकही धाव इथे मात्र प्रथमेशने खर्च केली नाही. तर नक्कीच या सामन्यामध्ये मात्र काही आता शिल्लक नाही असं म्हणायला हरकत नाही पवार. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण. आणि सर्वात महत्त्वाचं योगेश पाटील उल्लेख केला होता, सातत्याने आपण उल्लेख करतोय. प्रतीक यांनी ज्या प्रकारे 83 धावा आणि मी यावर्षी जेवढ्या पण टुर्नामेंट भिवंडीमध्ये कव्हरेज केल्या असं म्हटलं तर कोणी जसा फलंदाज की 70 किंवा 75 पाहायला मिळाला नाही. एक भिवंडी तालुक्यातली यावर्षी सर्वोत्कृष्ट खेळ ठरू शकते, ज्या प्रकारे इथे मात्र प्रतीक यांनी 83 धावाची एक अतिशय सुरेख खेळी साकारली होती. नक्कीच आणि ही इनिंग्स तुम्हाला मित्रांनो काही क्षणानंतर तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मात्र पाहायला मिळू शकेल इसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. आणि ती तुम्ही इनिंग्स प्रत्येक विषयची एन्जॉय करू शकता आपल्या स्मार्टफोनवर. दरम्यान आगमन झालेले आदरणीय जितेंद्र ठाणगे साहेब, त्याच्यासोबत आदरणीय हेमंत गायकर आणि आदरणीय संतोष गायकर या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण जरी स्पर्धा पाहिली तर सर्व ग्रामस्थांनी मात्र या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. हे एक चांगली बाब आहे बावली गावासाठी. तर शेवटचं षटक या सामन्यातील गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय भावेश. किरण भोईरला मात्र संधी मिळालेली आहे. संधीचं सोनं मात्र किरणला करावं लागेल, कारण पुढील अजून भरपूर स्पर्धा आहेत. कदाचित तुमचा नंबर प्रत्येक स्पर्धेमध्ये लागू शकेल, त्या अनुषंगाने तुम्हाला फटकेबाजी इथे मात्र करावं लागेल. तुम्ही सामना मात्र जिंकू शकत नाही, परंतु पराभवाचा जो अंतर आहे तो कमी करू शकता. मोठ्या फटक्याने क्रीडा रसिकांचं मनोरंजन तुम्ही करू शकता. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे. गिरकी घेतली आणि मात्र चेंडू फिरकी दिली. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार.
एक जबरदस्त शॉट पाहिला, पण पहिला जर फटका पाहिला पण आत्मविश्वास भरलेला फटका होता. ज्या प्रकारे गिरकी घेऊन चेंडूला फिरकी दिली असा उल्लेख केला होता. सुरेख उल्लेख योगेश पाटील सरांच्या माध्यमातून. यावेळेस पात्रा पूल करण्याचा प्रयत्न, फटका बसतोय, बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज चेंडूवर येतोय पण शेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही. धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला नाही. माहिती आहे पराभव आपला अटल आहे. परंतु मित्र म्हणे की जो लो स्कोरिंग जो आकडा आपण पाहतोय 32 कुक्षेपूर्वी संघाने जोडले 36 धावा, त्या धावांचा तरी तुम्ही सुद्धा पाठलाग करणे गरजेचं आहे. परंतु तसा प्रकारचा खेळ मात्र पाहिला म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिजे 21 धावा फलकावर आहेत आणि 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. जवळपास तुम्ही त्या 36 धावांचा तरी मात्र पाठलाग करावा की जेणेकरून तुमच्या संघाच्या नावावर हा रेकॉर्ड मात्र या ठिकाणी बनू शकणार नाही. प्रयत्न तर तोच करतोय फलंदाज, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, मात्र प्रत्येक विषय चूक करणार नाही. काय जबरदस्त झेल इथे मात्र टिपतोय आणि भोईरपाडा संघाला लागणारा अजून एक मोठा धक्का. फलंदाजी इथे मात्र माघारी पडतील, अर्थात प्रतीक. खेळ आज या मॅचमध्ये पाहायला मिळाला. पूर्णपणे वर्चस्व जे माही स्पोर्ट वापाली संघाचं आपल्या पाहायला पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल. कार्पेटच्या सहाने इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिव जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमयी शुभेच्छा. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. आज आपण सायकली सत्रामध्ये सेमीफायनल आणि अंतिम सामना सुद्धा पाहणार आहोत. कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल. इथे मात्र किरण भोईरने चेंडूचा पाठलाग केला आणि मात्र पाठलाग करत असताना मात्र थोडंसं मात्र कुठेतरी दुविधा मनामध्ये होते की फटका खेळू की नको. परंतु पंतांनी इथे मात्र चेंडूला स्वीकारला वाईटच्या स्वरूपात. अजूनही 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर नक्कीच किरण भोईर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, त्यात काही शंका नाही. इथे मात्र खूपच छान फटका, जसं मी म्हटलं तसंच हा फटका पाहायला किरण भोईरच्या बॅटमध्ये चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार आणि हा सामना जिंकला आहे भरपूर फरकाने, भरपूर अंतराने. मोठा विजय मित्र म्हणेन माई स्पोर्ट बापाले संघाचा. तर निश्चित आपण त्यापूर्वी मात्र स्वागत आणि सत्कार करून घेऊया. व्यासपीठावर आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. तर निश्चित व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय रुपेश पाटील साहेब हे आहेत. तर त्यांचं आपण स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय हेमंत गायकर दादांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण स्वागत आणि सन्मान होताना मायेची शाल स्वीकारताना आमचे प्रमुख मान्यवर, त्यासोबत पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून पाहता आपण सन्मान चिन्ह